कारेगावचा पण जो प्रसंग झालेला आहे तर माझी आपल्याला विनंती आहे आणि प्रश्न आहे की आपण आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याच्यात काही मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना करणार का? सन्मान्य सत्यजित तांबे साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे मुळात फक्त एक लार्जर अंडरस्टँडिंग करता म्हणजे केवळ टाकळी ढोकेश्वर म्हणून नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे दोन प्रकारच्या लाईन्स जातात, एक डिस्ट्रीब्युशनच्या जातात आणि दुसऱ्या पारेषणाच्या जातात. पारेषणाच्या ज्या लाईन्स असतात त्याच्या खाली शेती करणं कठीण जातं, त्याकरता ती जागा सगळी जाते. म्हणून पारेषणाच्या लाईन टाकताना त्याची परमिशन घेऊन त्या शेतकऱ्यांना जो काही आता आपण 30% मोबदला केलाय तो मोबदला करून आपण त्या ठिकाणी करतो. पण डिस्ट्रीब्युशनच्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स मात्र वितरणाच्या ज्या लाईन्स आहेत त्याच्याकरता कुठली परवानगी नाही घ्यावी लागत. म्हणजे आपले जे पोल टाकतो, लाईन्स टाकतो तर त्याच्याकरता कुठली परवानगी आपल्याला घ्यावी लागत नाही. दुसरा विषय जो आपण पारगावच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलाय, निश्चितपणे आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, दोन सूचना देण्यात येतील. पहिली की जेवढी जागा ते घेत आहेत त्याच्या व्यतिरिक्तची जर जागा त्यांनी सांगितलं आम्हाला नको तर ती गावाला परत करण्याच्या संदर्भातले आदेश त्या ठिकाणी देण्यात येतील. दुसरं, सामाजिक वनीकरणला पैसे दिलेले तर सामाजिक वनीकरण आणि ग्रामपंचायत यांना एकत्रितपणे कशा पद्धतीनं इथलं वृक्षारोपण करता येईल त्या संदर्भातला निर्णय करण्यात येईल.